जळगावच्या रेल्वे दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर। जखमींच्या उपचाराचा सर्व खर्च सरकार करणार। मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती। आता वाल्मिक कराडची सर्व आरोपींसह एकत्र चौकशी होणार। मकोका प्रकरणामध्ये 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। कराडला वैद्यकीय उपकरणं वापरण्याची मुभा। विष्णू चाटेच्या कार्यालयातील सीसीटीव्हीनं टिपलेली व्हिडिओ क्लिप एसआयटीने घेतली ताब्यात। क्लिप व्हायरल व्हायला विलंब झाल्याचा सूर। कराड गँगसोबत पोलीसही असल्यामुळे धनंजय देशमुखांचा सवाल। देशमुखांची हत्या झाल्यावर पंकजा मुंडेंचा एकदाच व्हिडिओ कॉल, तर धनंजय मुंडेंचा एकदाही फोन आला नाही। धनंजय देशमुखांचा नाराजीचा सूर। पालकमंत्री झालेल्या अजितदादांनाही जाब विचारणार। सरपंच देशमुख हत्या प्रकरणी फरार आरोपी कृष्णा आंधळे मोस्ट वॉन्टेड म्हणून जाहीर। अनेक दिवसांच्या शोधानंतरही आरोपी न सापडल्यामुळे फरार घोषित। ठाव ठिकाणा सांगणाऱ्याला मिळणार बक्षीस। अभिनेता सैफच्या रिकव्हरीवर शिवसेना नेते संजय निरुपम यांचे सवाल। तीक्ष्ण शस्त्राची जखम आणि 6 तासांच्या ऑपरेशन नंतर फक्त 5 दिवसात एवढा फिटनेस कसा? एक्स पोस्टद्वारे शंका। ठाकरेंचे 4 आमदार आणि 3 खासदार शिंदेंना भेटल्याचा उदय सामंतांचा दावा, तर उद्योगमंत्र्यांना दावोसमधल्या गुंतवणुकीपेक्षा फोडाफोडीची माहिती। त्यांना मुंबईला पाठवा, संजय राऊतांचं प्रत्युत्तर। बांगलादेशी घुसखोरांविरोधात कठोर कारवाई करा, केंद्रीय गृह मंत्रालयाचे निर्देश। माजी खासदार राहुल शेवाळेंच्या मागणीची गृह मंत्रालयाकडून दखल। 3 ते 6 वयोगटाच्या बालवाडी आणि खासगी प्ले ग्रुपला लागू होणार शासकीय नियमावली। खासगी बालवाड्याही सरकारी नियंत्रणात। दुपारचा खाऊ आणि बाल अभ्यासक्रमाचीही होणार अंमलबजावणी। दावोसमध्ये महाराष्ट्राचा विक्रम। पहिल्या दिवशी 6,25,000 कोटींचे करार। गडचिरोलीत JSW, तर राज्यामध्ये वारे एनर्जीची हजारो कोटींची गुंतवणूक। शुक्रवारपर्यंत सामंजस्य करार वाढण्याची शक्यता। मुंबईमध्ये रिक्षा टॅक्सीची 3 रुपयांची भाडेवाढ प्रस्तावित। रिक्षाचं किमान भाडं 23 रुपयांवरून 26 रुपयांवर, तर टॅक्सीचं किमान भाडं सध्याच्या 28 रुपयांवरून 31 रुपयांवर जाण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।